बायकोला तुम्ही 50,000चा मोबाईल घेऊन द्या, पण ते नवऱ्याच्या 10,000च्या मोबाईलमध्येच काय शोधत बसतात कोणास ठाऊक. मामी ते घराची फरशी बसवायची होती, त्यासाठी जरा पैशाची गरज होती. माझ्याकडे थोडे पैसे येतं आणि थोडे पैसे मला कमी येतं, तेवढे द्या बरं. अहो जावाई, फरशीला पैसे लागतात किती आणि त्याला तुम्हाला त्या फरशीला कमी पडतात किती? फरशीला 2 लाख लागत होते आणि 1000 एक. बरं ठीक आहे, देते की मग मी 1000. तसं नाही हो मामी, 1000 एक म्हणजे माझ्याकडे फक्त 1000 आहेत. 1,99,000 रुपये कमी पडते ते, तेवढे द्या. जावाई कुठं 1000 रुपयात फरशी बसवायला निघाली ते? 1000 रुपयात फरशी बसवली होती का कोणी? आई, हिला नीट समजावून सांग बरा. काय झालं? काल 20,000 रुपयाची शॉपिंग केली आहे. मग काय झालं? 20 नाही 40,000 शॉपिंग करायला पाहिजे होते. अगं आई, तुझ्या सुनानं काय प्रताप केले विचार जरा. आता काय केले? हे असलं घर बांधायला किती खर्च येईल? मॅडम तुमचं बजेट किती? माझ्या आईने दिलेले 10,000, मी अंगठी मोडून घेतलेले 15,000 आणि इकडून तिकडून गोळा करून घेतलेले 7,000 आणि बचत गटाचे 20,000. ह्याच्यामध्ये तुम्हाला संडास बाथरूम येणार नाही बघा. जावाई, तुम्हाला खायला काय बनवायचं? काय काय ऑप्शन आहे खायला? राईस, चावल आणि भात, यातलं काय करू? लवकर पाटकीने सांगा, पुन्हा म्हणताना विचारलं ना. राईस चावल भात. कितने में है ये? वो 30 रुपये में. अरे मेरे पास तो कैश पैसे ही नहीं है. तो एक काम करो, फोन पे मारो. हाँ सच में? फोन पे मारने से पैसे आ जाएंगे तुम्हारे पास? हाँ बिल्कुल, मारो फोन पे मारो. ठीक है, मुझे नहीं पता था. 1 मिनट. आए क्या? ऐका ना, मला न्यायला या ना. का रे, राहा की 4 दिवस. अहो मम्मी पप्पा भाऊ बहीण, अगदी त्या म्हातारी बरोबर सुद्धा 4 वेळा भांडणं झाल्यात माझे, पण तुमच्यासारखी मजा कुठेच येत नाही. होय व काय बाय म्हणतात नवऱ्याला चुना लावला म्हणजे काय व? कसं आहे सांगू का? हा नवऱ्या कोण बाजार करण्यासाठी 1000 रुपये घ्यायचे, हा 500 रुपयाचा बाजार करायचा, हा 500 रुपये जवळ ठेवायचे हम्म आणि नवऱ्याला 1000 रुपयाचा हिशोब द्यायचा. त्याला म्हणायचं चुना लावणे. ओ, ते राहुल पाटलाचं घर कुठं आहे? काय काम आहे? त्यांच्याकडेच काम आहे, मी त्यांना सांगणार आहे. तुम्ही फक्त ऍड्रेस सांगा. अरे असं कसं सांगणार ऍड्रेस? मी तुम्हाला ओळखतो का? उद्या चालून जर त्याला काही झालं तर सगळं माझ्यावर येईल की. अहो, त्यांनी लोन घेतले होते 2 वर्षापूर्वी, मी लोन वसूल करायला आलो. आता सांगा ऍड्रेस. सरळ जावा आणि राईटला वळा, पहिलं घर त्याच आहे. बरं ठीक आहे. बैल गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. वाटोळं झालं माझ्या पुरीचं. प्युअर दारोड्या नवरा भेटला तिला. आला बाबा दारोड्या जावाई. अहो जावाई, तुम्हाला दारू बंद करायची का कशी? आता ती लवकरात लवकर दारू बंद करा. आम्ही करतो मी दारू बंद, पण तुमच्या पोरीला म्हणा तिनं पार्लर जायचं बंद करावं, पावडर लावायची बंद करावं, लिपस्टिक लावायची बंद करावं. होईल का बंद? प्या दारू प्या तुम्ही, कळावी तुमचं आडवच आहे. अहो, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना, तेव्हा माझी बोलतीच बंद झालती. याच गोष्टीचं तर दुःख आहे. तवा जर बोलली असतीस तर आज माझी बोलती बंद झाली नसती. सुन बाय, तू इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्या ना? हो मला पण इंग्लिश शिकव की. हा शिकवते ना. अगं पार्टी मध्ये गेलं ना, सगळे बोलतात, मला काही समजतच नाही. म्हणा, माझा मुलगा स्टुपिड आहे. माझा मुलगा टुपीट आहे. टुपीट म्हणजे काय ग? स्टुपिड म्हणजे माझा मुलगा खूप हुशार आहे. अच्छा, कोणाचा फोन आलाय ग? माझ्या मम्मीच आहे. दी मला, मी बोलते विहनबाई संग. हॅलो विहीनबाई, तुमची मुलगी खूप स्टुपिड आहे हो. पोरीला म्हणलं, अगं नाच, लय भारी गाणं हाया, जिकडं जाईल तिकडं गाडी जाणार ग,
पोरगे म्हणे नेक बाया मला नाचायलाच येत नाही, आता मी नाचू का? मला ना आवड. माल आला बघ रे. तुझ्या काय घरी आई बहिणी आहेत का नाही रे? मालाला म्हणजे अहो आमच्या बेकरीचा माल आलाय हो, बघा ते. ओ मामा, मांजर सुंबेला जायचा रस्ता कुठून जातोय? इकडे जायचं पुढून का इकडे जायचं? अगं तुम्ही रस्ता चुकलात. रस्ता नाही, आम्ही जन्माला येऊनच चुकलोत. अहो जावाई काय बसला, काही पैसा पाणी कमवा, काही इस्टेट, काही पैसा हे कमवा. अहो मामी, मी गचकाल्यावर माझ्या लेकरांमध्ये भांडणं तर होऊ नये म्हणून मी काहीच प्रॉपर्टी कमवायचं नाही असा निर्णय घेतलाय बा. पैसा कमवायचा नाही, पण बोललं तर बघा कसं करोडपत्यासारखं आहे. वहिनी मला सांगा, कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही? जाळ. शेजारीन. अहो ती आपली शेजारीन म्हणत होती की आज त्यांच्याकडे कोणीच नाहीये, तर आज रात्री तुम्ही त्यांच्याकडे थांबणार? तसं पण त्यांना सेफ्टी होईल ना. आईला बायको असावी तर अशी. काय म्हणताय मग? अगं का नाही थांबणार, शेजाऱ्यांची मदत करायचा आपला धर्म आहे. हे घे चाबी. चाबी कसली? अहो मगांपासून तुम्हाला तेच सांगतेय, त्यांच्या घरी कोणीच नाहीये, कुलूप कसं उघडणार? भंगारवाले ये, भंगारवाले ये. अ भाऊ, मी भंगारवाला आहे. घरात काय जुना पुराणा भंगार आहे काय? खबरदार जे माझ्याकडे बघितलं तर एका बुकी टेंगुळ आणि. राहू दे भाऊ, तुमचं भंगार तुमच्या जवळच. मामी आज शुक्रवार आहे, काय केलंय हो खायला? मटन, चिकन, अंडे, बोंबील, झिंगे. एवढं कशाला करायचं हो मामी? तुम्हाला वाईट वाटलं ना, मग काय आहे तर थोडं करायचं आपलं मटण नाही तर चिकन. मग त्याच्यामुळेच तर काही केलं नाही, तुम्हाला वाईट वाटन म्हणून. ओ लग्नाच्या आधी तुमच्या किती म्हशी होत्या? 2 होत्या. मग एक काय झाली? आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते, विकून टाकले. हा मग एकच राहिले असेल. एक कसं 2 राहिल्या. कसं काय? ती एक आणि तू एक. हो, त्या ड्रायव्हरला आत्ताच्या आत्ता कामावरनं काढून टाका. का काय झालं? मी 2दा मरता मरता वाचले आज. त्याला एक फक्त शेवटचा चान्स दे. जर तू तिसऱ्यांदा वाचलीस तर त्याला 100% कामावरून काढून टाकतो. बर बर. अगं चपाती वाढकी. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. मी आता जातो त्या कंडक्टरकडून तिकीट काढून आणतो. कंडारने कोण? कंडक्टरनेकून का बंडरनेकून? मग त्याला म्हणावा कंडक्टर. कंडक्टर. हा जाऊ का? जा. आता जातो ना, आता येतो. बरोबर. अहो मी खूप जाड झाले का? छे अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला, मला आईस्क्रीम खायचं आहे. एक काम कर तू पिलो, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. का मला त्या काल बघायला आलेल्या पोरासोबत लग्न नाही करायचं. का बरं, त्यांच्याकडे शेती नाही का? अगं मस्त त्यांच्याकडे 200 एकर शेती. पोराला सरकारी नोकरी नाही का? नाही ग, क्लास 1 अधिकारी मोपत्यो. अगं मग तुला प्रॉब्लेम काय आहे नेमका? मग काय नका म्हणतीस? अगं त्याचं आडनाव पातळ हागे, कसं वाटन बरं? वैष्णवी पातळ हागे. बाई बरं झालंय बाई, नको बरं झालं बाई, नको म्हणलीस ती. का लोक म्हणते ना कुणाला दिली तर त्यांना सांग काय पातळ हाग्याला दिली म्हणून. बरं झालं बाई, नको. धर येऊ फोन आणि त्यांना फोन करून सांग आमची पोरगी नाही द्यायची म्हणून. कसं काय फोन आला ह्यांचा? हॅलो. हॅलो, पातळ हागे बोलतेच काय? हो हो, पातळ हागेच बोलतोय, बोला की. ते आमची पोरगी द्यायची नाही तुमच्या इथं. कशामुळे? काय नाही द्यायची, काहीच काढू नका आता डबल पुन्हा. बरं बरं बरं. अहो तुम्ही कधी पागलखाना बघायला गेलाय का? होय गेलोय की, पूर्ण वरात घेऊन. अच्छा. अगं तुला येडबीड लागलं का काय? आधीच कसला किरी उन्हाळा चालू आहे, त्याच्यातून तुला किडनी स्टोनचा त्रास आहे. पाणी का कमी पितेस? मला तुमचं रक्त प्यायचं असते म्हणून.
होय होय मी बघते. कुणाच फोन होता का? अहो शेजारणीचा फोन होता. काय म्हणलं ती? ती आज पहिल्यांदा साडी नेसलेल्या, तिला साडी नेसायला येत नाही म्हणून मदतीला बोलत होती. जाऊ का? काय जाऊ का कामाला? माल आला बघ रे. तुझ्या काय घरी आई बहिणी आहेत का नाही रे? मालाला म्हणजे? अहो आमच्या बेकरीचा माल आलाय हो, बघा ते. जावायला अंगठी केल्यास यावर्षी भरपूर पाऊस पडेल आणि सोन्याची चैन केल्यास मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तू का बघलेस? ला तुझ्या मम्मी पप्पाला फोन. चाल इकडे. 4 दिवस झालं तुझ्या काय गोळ्या बिळ्या चुकले तर काय का जरा? का आता काय झालं? माझ्या तोंडाला कसलीच चव लागना झाली आहे. कस काय चव लागल? शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही का? शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. मामी कोंबडीचे अंडे कशात का गिराय खाय माझ्यापाशी? नाही इकायची. जावाई दवाखान्यात गेलतात काय? डॉक्टर काय म्हणले? गेलतो. डॉक्टर साहेब म्हणले सासवडीतच 10-15 दिवस राहा, आराम करा आणि फक्त सोमवार आणि शनिवार खाऊ नका, बाकी सगळ्या दिवस मटन चिकन अंडे जे भेटून ते खा म्हणले. तेव्हा कुठेतरी तुमची तब्येत चांगली होईल. काय डॉक्टर कशाला सांगन? ह्यांची मनानीच नखरे येतं. काय हलकट बाय जावाई. काय हो, हे कसले टमाटे आणलाय सडके? तुम्हाला किती वेळा सांगितलंय भाजीवर लक्ष द्या, भाजीवालीवर नाही. अगं रोज डाळ भात खाऊन कंटाळा आलाय, काहीतरी जरा चांगलं चुंगलं करून खाऊ घालत जा की. तुम्हाला लाता बुक्या खाऊन लई दिवस झाल्यात, खाता काय? आहो त्या शेजारणीचा नवरा बघा, रोज तिला फिरायला घेऊन जातय. तुम्ही का घेऊन जात नाही? हा विचार की तिला, शनिवार रविवारचं कोण नेते? हे कुठलं एवढं निहून पण नाव नाही. हितनं पुढे अजिबात शेजारणी सोबत बोलायचं नाही. का ग काय झालं? ती मला चुडेल म्हणाली. काय सांगतेस? थांब जरा तिला बघतोच. पण मला एक गोष्ट सांग, ही बातमी लीक झालीच कशी? सकाळी तुझ्या घराच्या खाली येऊन किती हॉर्न मारलो, साधं गॅलरी सुद्धा आणलीस बाबा. तू होताच होय? मला वाटलं कचऱ्याच्या गाडीवाला होता. होय का? पुरी लग्न करून जाताना एवढं कारडत असताल बरं. एकतर दुसऱ्याच्या घरी फुकट काम करायचं, वरून त्यांची बोलणी खायची, टोमणी खायची, रडत्याल नाही तर काय डीजे लावून नाचत्याल का? म्हणा रडत्यात का? काय झालं सुनी? असं का बसलेस टेन्शनमध्ये? सांग की. अगं नवरा नाही, एक मित्र म्हणून तर सांग काय झालंय. तुला काय सांगू मित्रा, मला नवरा लई दलिंदर भेटला. मला शॉपिंगला 1 रुपया सुद्धा देत नाही. कडू भाड्या. आली का कुत्री मेली डुक्कर तोंडाची भटक भवानी? हातात बांगड्या नाही, मंगळसूत्र नाही, कपाळा टिकली नाही, कुठे गेली होती निर्वायला? शांता मॅडम, असं मी नाही, तुमची सासूबाई म्हणत होती. माझं काम होतं तुम्हाला सांगायचं, बाकी तुम्ही दोघी बघून घ्या. बाई नुसतं मलाच बोलत असतात. मला सांगा, बायकोत आणि मेहुनीत काय फरक असते? मेवणी बूट चोरून पैसे मागते आहे आणि बायको बुटानं मारून. हॅलो, मी प्रसाद. मग आय लव्ह यू. मला बॉयफ्रेंड आहे. तुला तुझ्या आई वडिलांना काही शिकवले नाही का? काय? प्रसादला नाही म्हणायचं नसतंय.
अगं हे प्रसाद नाही ग, आय लव्ह यू टू म्हणायचं असतंय. बस की आता का मारून घालतीस का काय? बस बस. अहो मी खूप जाड झाले का? छे अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला, मला आईस्क्रीम खायचं आहे. एक काम कर तू पिल्लू, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. ओ हे संगीता कोण आहे? संगीता नाही ते अरुण भाई आहे. पण इथं तर नाव संगीता म्हणून सेव्ह केले की. तुला विश्वास नसेल तर फोन उचलून बोल. हॅलो, हॅलो. तुम्ही आहे होय अरुण भैया? होय होय, कुठं आहे त्यानं? होय आहेत की इथंच, बोला त्यांना देते. पण मला सांगा, अरुण भैयाचा नंबर संगीताच्या नावानं का बरं सेव्ह केलाय? अरुण भाईचा नंबर अरुण भाईच्या नावानं सेव्ह केला असतो तर तू मला फोन आणून दिली असतीस. घरात कितीही कामं करा, नुसतं नाव ठेवते हे माणूस. मी राहीना आता तुमच्या सोबत, मी चालली माहेरला. मी बी चाललो देवळात. तुम्ही देवळात जाऊन किती पण नवस करा, मी येत नसते वापस. मी देवळात नवस करायला नाही, नवस फेडायला चाललोय. हा करा. डॉक्टर साहेब जरा माझ्या नवऱ्याला बोलवतं का? नाही नाही घाबरू नका, मी खूप शरीफ डॉक्टर आहे. नाही नाही तसं नाही, ती तुमची नर्स बाहेर आहे ना. माझा नवरा खूप हरामी. अहो मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. एवढं सोपं नसतंय माय ज्ञान मिळवणं, त्याच्यासाठी लग्न करावं लागतंय. लग्न. बाई हे फोन पे गुगल पे आल्यापासून खिशात 1 रुपया सापडे ना. शांता हे घे, हे पण धुवून टाक. काय जमाना आलाय, साडीवरून डायरेक्ट जीन्सवरच आलेत मॅडम. शांता, माझी बायको जीन्स घालू या काय पण घालू, तुला काय करायचंय? तुझी कामं कर. बाई मला काय करायचंय, जीन्स घालू नाही तर काही घालो, तुमची जीन्स घातली म्हणून बोलले. भलायचा तर काही जमानाच नाही राहिला, काही घालू तिकडं, मला काय करायचंय. अहो मी खूप जाड झाले का? छे अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला, मला आईस्क्रीम खायचं आहे. एक काम कर तू पिल्लू, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. हा आलो आलो आलो. हे बघ मम्मी आल्या, मी स्टँडवरून घेऊन येतो. येताना पनीर आणतो, जरा पुऱ्या कर. श्रीखंड काय आपल्यात आहेच. हा कशाला? रात्रीची डाळ आहे आणि 2 चपात्या पडल्यात, तेच देणार आहे मी. पनीर ते नंतर. हा मम्मी तिथंच थांबा, आलो मी आलो. हा मम्मीला तुमच्या एवढ्या आवाजावर नका बोलवाला. अगं माझी मम्मी नाही, तुझी मम्मी आल्या. नाही नाही नाही, आता हाय तुझी डाळ गरम कर आणि चपात्या हाय त्या गरम कर. होय ग, मी जरा गोव्याला जाऊन येतो मित्रांसंग. कुठं जायचं नाही घरातनं. 2 दिवसात माघारी येणार आहे. जायचं नाही म्हणजे जायचं नाही. कुणाचा फोन आलाय बघू, स्पीकरवर टाका. हॅलो. ए ऋषा भावा, जाऊन या तुमची तुम्ही. का रे? अरे माझी बायको आहे सोडणं झाल्या बाबा, जाऊन या तुमची तुम्ही. तुझी बायको लय भारी आहे लागा, तुझ्यासारखी बायको मी आहे नशीबच पाहिजे लागा. जाऊन या तुमची तुम्ही. बरोबर. ओ जाऊन या तुम्ही गोव्याला, जाऊन या. अगं काय? नाही जावा काय नाही, जावा. हॅलो सुश्या. बोल तू ऋषा. अरे आपला प्लॅन सक्सेस झाला, आता तू तुझ्या बायकोपाशी जा, मी बोलतो. बरोबर, थांब. ऐका ना, मला न्यायला या ना. का रे? राहा की 4 दिवस. अहो मम्मी पप्पा भाऊ बहीण, अगदी त्या म्हातारी बरोबर सुद्धा 4-4 वेळा भांडणं झाल्यात माझी. पण तुमच्यासारखी मजा कुठेच येत नाही.